हॅलो स्टुडंट्स, आज आपण रेशो अनालिसिस, टाइप्स ऑफ रेशो अनालिसिस यावर चर्चा करणार आहोत. सो पाठीमागल्या लेक्चरमध्ये आपण हे अनालिसिस म्हणजे काय आहे, रेशो अनालिसिस म्हणजे काय असतं याविषयी चर्चा केलेली आहे. जनरली जे फिनान्शियल स्टेटमेंट्स असतात म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं किंवा बॅलन्स शीट असतं, हे एक स्टॅटिक पिक्चर असतं. एका अशा तारखेला तुम्ही हे काय केलेलं असतं, तयार केलेलं असतं. त्यातून फक्त काय होत असतात, आकडे दिसून येत असतात. सेल्स किती झाल्या, त्यानंतर अदर इन्कम किती आहेत, एक्सपेन्सेस कोणते आहेत, असेट्स कोणते आहेत, लायबिलिटीज कोणत्या आहेत. परंतु यामधून व्यवसाय संस्थेची जी प्रॉफिटेबिलिटी आहे म्हणजे नफा क्षमता व्यवसाय संस्थेची किती आहे, ऑपरेशनल इफिशियन्सी, व्यवसाय संस्थेची सॉल्व्हन्सी असेल, नेमकं व्यवसाय संस्थेची अर्निंग पॉवर किती आहे, या ज्या गोष्टी आहेत जस्ट या स्टेटमेंटला बघितल्यानंतर समजत नाहीत. मग त्याच्यासाठी त्याचं काय करावं लागतं, सिम्प्लिफिकेशन करावं लागतं. एका विष्टाचं निर्णयाप्रत येण्यासाठी त्याच्यासाठी त्याचं एक सिम्प्लिफिकेशन जे करणं गरजेचं असतं. जनरली द प्रोसेस ऑफ सिम्प्लिफिकेशन जनरली इट इज कॉल्ड ॲज अनालिसिस. मग ह्या अनालिसिसचे नंबर ऑफ टेक्निक्स आहेत, टूल्स आहेत, त्याची पण थोडक्यात माहिती पाठीमागल्या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. त्यामधील एक जे टेक्निक आहे ते आहे रेशो अनालिसिस. सो अनालिसिस थ्रू रेशोज, जनरली इट इज कॉल्ड ॲज रेशो अनालिसिस. सो कन्सेप्ट रेशोची माहीत असणं गरजेचं आहे. ते पण आपण डिस्कस केले आहे की जनरली हे एक मॅथमॅटिकल टर्म आहे. हे काय असतं, एक प्रकारे वन फिगर एक्सप्रेस्ड इन अनदर फिगर, जनरली इट इज कॉल्ड ॲज रेशो. एक प्रकारचं हे क्वोशंट असतं. एका विशिष्ट फिगरला एका विशिष्ट फिगरनं काय करायचं, डिवाइड करायचं, त्यातून जे आउटपुट मिळतं जनरली त्याला इथं काय म्हटलं जातं, रेशो असं. म्हणजे ही काय आहे, एक मॅथमॅटिकल टर्म आहे की ज्यामध्ये एक फिगर दुसऱ्या फिगरशी रिलेट केली जाते, कोरिलेट केली जात असते. ते लॉजिकली असणं गरजेचं असतं आणि त्यातून हे काय होत असतं, एक्सप्रेस केलं जात असतं, म्हणजे व्यक्त केलं जात असतं. जनरली त्याला काय म्हटलं जात असतं, रेशो असं म्हटलं जात असतं. म्हणजे जसं सेल्स आहे किंवा जसा नफा आहे तर नफ्याचा संबंध सेल्सशी जोडावा लागेल, हे पण आपण विचारात घेतलं. मग त्यातून हा नफा प्रॉफिटेबिलिटीच्या अनुषंगाने तुम्ही काय करू शकता, अनालाइज करू शकता किंवा त्याविषयी जे तुमचं मत आहे एक विष्टाचं ते मत तयार होऊ शकतं. सो फॉर दिस पर्पज हे रेशो अनालिसिस केलं जातं. याचे टाईप कोणते कोणते आहेत. सो जनरली पहिला टाईप आहे प्रॉफिटेबिलिटी रेशो. म्हणजे व्यवसाय संस्थेची जी नफा क्षमता आहे, प्रॉफिटेबिलिटी, नुसता आकडा महत्वाचा नसतो, तर त्याचं कम्पॅरिझन एका विशिष्ट कॉम्पोनंटशी करणं गरजेचं असतं. त्यातून ही प्रॉफिटेबिलिटी काय होत असते, रिफ्लेक्ट होत असते. सो काही रेशो प्रॉफिटेबिलिटीच्या अँगलनं काय केले जातात, अनालाइज केले जात असतात. मग त्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट रेशो येतो, नेट प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग रेशो, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड, असे काही नंबर ऑफ रेशोज आहेत. त्यानंतर दुसरा एक ग्रुप असतो सॉल्व्हन्सी रेशोचा. सॉल्व्हन्सी म्हणजे काय, जनरली इट इज अ फिनान्शियल साऊंडनेस या अर्थानं सॉल्व्हन्सीचा विचार केला जात असतो. दॅट मीन्स वेन ऑर्गनायझेशन पे इट्स ड्यूज ऑन ड्यू डेट, ही कपॅसिटी असते, कपॅसिटी ऑफ पे ड्यूज ऑन ड्यू डेट्स, जनरली इट इज कॉल्ड ॲज सॉल्व्हन्सी. मग त्यामध्ये डेप्ट इक्विटी रेशो, इंटरेस्ट कव्हरेज रेशो, असे काही रेशो विचारात घेतले जातात. ही सॉल्व्हन्सी लॉंग टर्म ॲज वेल ॲज शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी असते. लॉंग टर्म सॉल्व्हन्सीचे वेगळे रेशो असतात आणि शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सीचे वेगळे रेशो असतात. त्यानंतर लिक्विडिटी रेशो, हे काय आहे की व्यवसाय संस्थेची रोख रक्कम किंवा रोखतेची क्षमता या लिक्विडिटी रेशोमधून काय होत असते, समजत असते. कॅश आहे, बँक बॅलन्स आहे, हे 100% लिक्विड असेट असतात. स्टॉक आहे, डेटर्स आहे, हे रिअलाइज करावं लागतात. मग ते रिअलाइज किती दिवसात होऊ शकतात त्याच्या आधारे हे रोखता जे रेशो आहेत, लिक्विडिटी रेशोज कॅल्क्युलेट केले जात असतात. मग या लिक्विडिटी रेशोमध्ये करंट रेशो, क्विक रेशो याचा विचार करावा लागतो. देन आहे टर्न ओव्हर रेशो. जो टर्न ओव्हर आहे म्हणजे व्यवसाय संस्थेची जी विक्री असते त्यातून व्यवसाय संस्थेचे असेट्स, स्टॉक कसे टर्न होतात कॅशमध्ये, याचा यामध्ये काय केला जातो, विचार केला जातो. जसं फिक्स्ड असेट टर्नओव्हर रेशो, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, रिसिवेबल टर्नओव्हर रेशो, असे काही रेशोज या टर्नओव्हर रेशोमध्ये विचारात घेतले जातात. आणि त्यानं आहे अर्निंग रेशो. जे व्यवसाय संस्थेला उत्पन्न मिळतं, नफा मिळत असतो व्यवसाय संस्थेला, त्याची क्षमता मोजण्यासाठी, अर्निंग किती आहे ते समजून घेण्यासाठी, उत्पन्न किती आहे ते समजून घेण्यासाठी हे अर्निंग रेशो कॅल्क्युलेट केले जातात. त्यामध्ये पी रेशो, दॅट इज प्राइस अर्निंग रेशो, अर्निंग पर शेअर, रिटर्न ऑन नेट वर्थ, असे काही रेशो या अर्निंग रेशोमध्ये कॅल्क्युलेट केले जात असतात. सो हे काही रेशो अनालिसिसचे काय टाईप आहेत. म्हणजे एक अँगल डोळ्यासमोर ठेवून
हे अनालिसिस केलं जातं. इथं प्रॉफिटेबिलिटीचा अँगल असतो, सॉल्व्हन्सीची क्षमता मोजायची असते, लिक्विडिटीची क्षमता मोजायची असते. असे काही अप्रोच आहेत, असे काही व्ह्यूज असतात, ऑब्जेक्टिव्ह असतात. त्याच्या आधारे हे रेशोचं अनालिसिस केलं जातं. देन क्लासिफिकेशन. आता जनरल ही कन्सेप्ट आहे की रेशोचं जे विभाजन आहे ते कसं केलं जातं. तर जे स्टेटमेंट्स आहेत ती डोळ्यासमोर ठेवली जातात. म्हणजे बॅलन्स शीट डोळ्यासमोर ठेवून बॅलन्स शीटशी रिलेटेड फक्त बॅलन्स शीटमधले आयटम घ्यायचे. म्हणजे दोन मॅथमॅटिकल फिगर जे घ्यायचे आहेत, आकडे जे घ्यायचे आहेत, न्यूमेरिकल फिगर, हे बॅलन्स शीटमधल्याच फक्त असतील. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा एक गट आहे की यामध्ये फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधल्या ज्या फिगर्स आहेत त्याचं जे काय रिलेशन्स आहे ते जोडून हे रेशोज कॅल्क्युलेट केले जातात. आणि मिक्स म्हणजे काही एक फिगर बॅलन्स शीटमधले, एक फिगर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधले घेऊन हे मिक्स रेशो काढले जातात. सो हे काही त्यामधले रेशो आहेत. हे सगळेच रेशो आपल्या अभ्यासक्रमात नाहीत. जे अभ्यासक्रमात रेशो आहेत त्याचीच आपण पुढे चर्चा करणार आहोत. परंतु हे नंबर ऑफ रेशोज आहेत की जे व्यवसाय संस्था काय करत असते कॅल्क्युलेट. बॅलन्स शीट रेशोमध्ये करंट रेशो, लिक्विड रेशो, ॲब्सोल्यूट लिक्विड रेशो, डेप्ट इक्विटी रेशो, प्रोप्रायटर रेशो, कॅपिटल गिअरिंग रेशो, असेट प्रोप्रायटरशिप रेशो, वर्किंग कॅपिटल रेशो, रेशो ऑफ करंट असेट्स टू फिक्स्ड असेट, असे काही बॅलन्स शीट रेशो असतात. म्हणजे इथं दोन्ही जे फिगर्स आहेत या बॅलन्स शीटमधले असतील. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये क्रॉस प्रॉफिट रेशो, ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो, एक्सपेन्सेस रेशो, इंटरेस्ट कव्हरेज रेशो. इथं फक्त आणि फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधलेच दोन फिगर घेतल्या जातात. आणि मिक्स्ड रेशोमध्ये मात्र एक फिगर ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटिंग, एक फिगर बॅलन्स शीटमधली असते. ओके. स्टॉक टर्नओव्हर रेशो, त्यामध्ये डेटर्स टर्नओव्हर रेशो, पेबल टर्नओव्हर, फिक्स्ड असेट टर्नओव्हर रेशो, रिटर्न ऑन इक्विटी, रिटर्न ऑन शेअर होल्डर्स फंड, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड, कॅपिटल टर्नओव्हर रेशो, वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो. जनरली टर्नओव्हर रेशोमध्ये सेल्स ही एक फिगर असते आणि ज्याचा टर्नओव्हर बघायचा आहे ती बॅलन्स शीटमध्ये. आता इथं स्टॉक हा बॅलन्स शीटमध्ये असणार आहे, क्लोजिंग स्टॉक. टर्नओव्हर म्हणजे काय, सेल्स विचारात घेतले जात असतात. सो एक फिगर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधली असेल, एक फिगर बॅलन्स शीट मधली असेल. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ रेशो. सो जे आता आपल्या सिलेबसमध्ये आहे ते थोडक्यात आपण समजून घेऊ. सो पहिला रेशो आहे करंट रेशो. तर हा करंट रेशो कसा कॅल्क्युलेट केला जातो. जनरली करंट असेट्स आणि करंट लायबिलिटीजचं यामध्ये काय असतं, रिलेशनशिप असतं. ओके. सो करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी और करंट असेट ॲज करंट लायबिलिटी असं पण म्हणू शकतो. या रेशोचं नेचर कसं आहे, हा बॅलन्स शीट रेशो आहे. सो हे करंट असेट्स कोणते असतात. ह्या करंट असेट्स आहेत सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल, इन्व्हेंटरीज, मार्केटेबल सिक्युरिटीज, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, वर्क इन प्रोग्रेस, प्रिपेड एक्सपेन्सेस, शॉर्ट टर्म लोन्स अँड ॲडव्हान्सेस, अदर शॉर्ट टर्म हाय क्वालिटी इन्व्हेस्टमेंट्स. सो दीज आर द करंट असेट्स. त्यामध्ये करंट लायबिलिटी कोणत्या असतात, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, करंट बँक ओव्हरड्राफ्ट, कॅश क्रेडिट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रोपोज डिव्हिडंड, इन्कम टॅक्स पेबल, ह्या काही करंट लायबिलिटीज असतात. सो करंट रेशो इट इज अ रिलेशनशिप बिटवीन करंट असेट अँड करंट लायबिलिटीज. सो याचं सिग्निफिकन्स, याचं महत्व काय, या रेशोच्या द्वारे काय समजून घेतलं जातं. जनरली इट रिप्रेझेंट वर्किंग कॅपिटल. म्हणजे यातून काय दिसून येत असतं, व्यवसाय संस्थेचं जे खळतं भांडवल आहे. आता वर्किंग कॅपिटल मॅथमॅटिकल इक्वेशन कसं आहे, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. जनरली त्याला काय म्हटलं जातं, वर्किंग कॅपिटल. इट इंडिकेट्स द सॉल्व्हन्सी ऑफ बिझनेस. म्हणजे ही शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी या रेशोमुळे काय होत असते, समजत असते. ॲबिलिटी टू मेट द करंट ऑब्लिगेशन्स ॲज अँड व्हेन दे फॉल ड्यू फॉर पेमेंट. म्हणजे जी करंट ऑब्लिगेशन्स आहेत, 2, 3, 4 महिन्यानंतर जे ऑब्लिगेशन्स लायबिलिटीज द्याव्या लागणार आहेत, पेड कराव्या लागणार आहेत, त्या पेड करण्याची ही ॲबिलिटी या करंट रेशोमधून काय होत असते, दिसून येत असते. जनरली याचं एक स्टँडर्ड आहे 2:1. हे याचं एक स्टँडर्ड रेशो असतो. म्हणजे 2 करंट असेट असाव्यात आणि एक काय असावी, करंट लायबिलिटी असावी. म्हणजे थोडक्यात काय आहे की जर ₹2 करंट असेट असतील तर ₹1 करंट लायबिलिटी असली पाहिजे. म्हणजे जेणेकरून या करंट असेटमधून ₹2 मधून तुम्ही ₹1 सहज पेड करू शकता. म्हणजे जी निगेटिव्ह सॉल्व्हन्सी आहे ती असू शकत नाही. हा एक काय आहे, आयडियल रेशो असतो 2:1. देन लिक्विड रेशो और ऍसिड टेस्ट रेशो, क्विक रेशो और लिक्विड रेशो. म्हणजे याची नावं पहा, ऍसिड टेस्ट रेशो, क्विक रेशो आणि लिक्विड रेशो. हा करंट रेशोचाच एक काय आहे, पार्ट आहे. सो काय आहे फॉर्म्युल्याचा, ऍसिड टेस्ट रेशो और लिक्विड रेशो और क्विक रेशो. क्विक लिक्विड असेट्स, इथं क्विक असेट्स घ्यायचे आहेत, क्विक लिक्विड आणि क्विक लिक्विड लायबिलिटीज. आता यामध्ये समजून घ्या फरक, करंट असेट म्हणजे काय आणि करंट लायबिलिटी म्हणजे काय. जनरली द करंट असेट्स सिंपल आहे की 1 वर्षाच्या पिरियडमध्ये त्या रिअलाइज होत असतात. ड्युरेशन किती असतो,
आफ्टर ड्यू डेट और आफ्टर रिपोर्टिंग डेट ऑफ असेट, म्हणजे ज्या तारखेला ते असेट निर्माण झाली तिथून पुढे 1 वर्षात ती करंट असेट काय होत असते, कॅशमध्ये कन्वर्ट होत असते. तसंच लायबिलिटीच्या बाबतीमध्ये आहे की आफ्टर रिपोर्टिंग डेट ऑफ पर्टिक्युलर लायबिलिटी, ज्या तारखेला ती लायबिलिटी निर्माण झाली तिथून पुढं ड्युरेशन किती असतो, 1 वर्षाच्या आत ते पेमेंट करावं लागत असतं. अगदी त्याच्या रिव्हर्स कल्पना आहे ती थोडी. करंटला 1 वर्षाचा पिरियड असतो. आता ज्या क्विक आहेत किंवा लिक्विड आहे ते आपल्याला यामध्ये समजायचं आहे. मग लिक्विड म्हणजे नेमकं काय आहे ते बघू आपण. इथं लिक्विड असेट घ्यायचे आहेत आणि क्विक लिक्विड लायबिलिटी घ्यायचे आहेत. मग आता लिक्विडचा अर्थ आपण बघू. सो हे बॅलन्स शीट रेशो आहे. आता क्विक लिक्विड असेट्स कोणत्या? जनरली करंट असेट्स मायनस स्टॉक अँड प्रिपेड एक्सपेन्सेस, म्हणजे तुमच्या ज्या सगळ्या करंट असेट्स आहेत वर आपण करंट असेटची लिस्ट बघितली त्यामधून स्टॉक वजा करायचा, प्रिपेड एक्सपेन्सेस बाजूला काढायचे, राहिलेल्या सगळ्या काय असतात, लिक्विड असेट असतात. म्हणजे त्याचं पेमेंट कधीही करावं लागू शकतं, कारण स्टॉक रिअलाइज व्हायला वेळ लागतो आणि प्रिपेड एक्सपेन्सेस तर पेडच केलेले असतात, ते रिअलाइज होत नाहीत. त्यामुळं लिक्विड असेट म्हणजे काय, ॲज अँड व्हेन कधीही त्या पेमेंटला ड्यू होऊ शकतात, ड्यू झाल्यानंतर त्या पेडच कराव्या लागतात. सॉरी, लिक्विड असेट म्हणजे काय, त्या पटकन काय होत असतात, तिथं रिअलाइज होत असतात. स्टॉक रिअलाइज व्हायला वेळ लागतो, प्रिपेड एक्सपेन्सेस पेड केले असतात. बाकीचे जे असेट्स आहेत त्या सगळ्या काय असतात, लिक्विड असतात. 1 वर्षापेक्षा कमी पिरियडमध्ये त्या काय होत असतात, रिअलाइज होत असतात. जनरली क्विक लिक्विड असेट. देन क्विक लिक्विड लायबिलिटीज, हे पेमेंटच्या बाबतीमध्ये आहे. करंट लायबिलिटी, त्यामधून वजा काय करायचं, बँक ओव्हरड्राफ्ट आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. जे बँक ओव्हरड्राफ्ट आहेत तो त्यामधून फक्त काय करायचा, वजा करायचा. जनरली काय मिळत असतं, क्विक लायबिलिटीज मिळत असतात. ओके, म्हणजे ह्या लायबिलिटी पेड, बँक ओव्हरड्राफ्टचं ड्युरेशन असतं, स्पेसिफिक निगोशिएशन झालेलं असतं, त्यामुळं त्याचं पेमेंट अकॉर्डिंग टू निगोशिएशन हे पेड करावं लागत असतं. बाकीच्या ज्या लायबिलिटी असतात त्या पेड करावं लागतात कधीही त्या ड्यू झाल्यानंतर, त्यामुळे त्या क्विक लायबिलिटीमध्ये विचारात घेतल्या जात असतात. सो क्विक लिक्विड असेट आणि क्विक लिक्विड लायबिलिटी आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे. लिक्विड असेट म्हणजे काय, तर करंट असेटमधून स्टॉक प्रिपेड एक्सपेन्सेस वजा करायचे, आणि क्विक लायबिलिटीज म्हणजे काय, करंट लायबिलिटीजमधून बँक ओव्हरड्राफ्ट आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय करायचे, वजा करायचे. ओके, सो दिस रेशो कन्सिडर्ड ॲज 1:1 रेशो. या रेशोला अजून एक नाव आहे 1:1 रेशो. म्हणजे लिक्विड असेट्स आणि लिक्विड लायबिलिटी सेम असल्या पाहिजेत, समान असणं गरजेचं आहे. एक लिक्विड असेट असेल तर ₹1 लिक्विड लायबिलिटी पण असणं गरजेचं असतं. सो हा एक आयडियल रेशो आहे. म्हणजे हा एक काय आहे, एक स्टँडर्ड आहे. 1:1 हा करंट रेशो असला पाहिजे, सॉरी लिक्विड रेशो असला पाहिजे. अ लो रेशो मे अन इंडिकेशन ऑफ बॅड लिक्विडिटी पोझिशन. हा जर रेशो कमी झाला तर जी लिक्विडिटी पोझिशन आहे ती बॅड आहे असं एक प्रकारचं काय असतं, इंडिकेशन असतं. इट इंडिकेट्स द रिलेशन्स ऑफ क्विक असेट्स विथ क्विक लायबिलिटी. यामध्ये रिलेशन कशाचं जोडायचं आहे, क्विक असेट आणि क्विक लायबिलिटीचं रिलेशन जोडायचं आहे. हा झाला 2 नंबरचा रेशो. देन आहे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. आता टर्नओव्हर आणि इन्व्हेंटरीचा यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, विचार करायचा आहे. त्याला स्टॉक टर्नओव्हर रेशो सुद्धा म्हटलं जात असतं. मग हा याचा फॉर्म्युला आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी किंवा नेट सेल्स आफ्टर डिडक्शन ऑफ रिटर्न डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी ॲट सेलिंग प्राइस. देन कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवायडेड बाय क्लोजिंग इन्व्हेंटरी. आता हे 3 फॉर्म्युला समजून घ्या. इथं जो माल विकला, कॉस्ट ऑफ गुड, त्याची फक्त कॉस्ट घ्यायची. ओके, डिवायडेड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ॲव्हरेज म्हणजे काय, ओपनिंग स्टॉक ॲज वेल ॲज क्लोजिंग स्टॉक याची बेरीज करून डिवायडेड बाय 2 ॲव्हरेज. किंवा नेट सेल्स म्हणजे विक्रीची किंमत इथे विचारात घ्यायची, विक्री किती झाली, अमाऊंट थोडक्यात. त्याला ॲव्हरेज इन्व्हेंटरी ॲट सेलिंग प्राइस, तुम्ही किती किमतीला ती इन्व्हेंटरी विकता, ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक, त्याची जी सेलिंग प्राइस आहे त्यानं ते डिवाइड करायचं आहे. किंवा तिसरा एक फॉर्म्युला आहे, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड क्लोजिंग इन्व्हेंटरी, म्हणजे जो माल विकता त्याची कॉस्ट डिवायडेड बाय क्लोजिंग इन्व्हेंटरी. फक्त इन्व्हेंटरीची कॉस्ट विचारात घ्यायची आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू इन्फॉर्मेशन, तुम्हाला डेटा काय अवेलेबल आहे त्याच्या आधारे हा फॉर्म्युला कोणता अप्लाय करावा लागेल ते ठरवण्यात असतं. याचं नेचर कसं आहे, कॉम्पोजिट आहे, म्हणजे मिक्स्ड नेचर आहे. ओके, एक फिगर ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये असेल आणि एक फिगर ही बॅलन्स शीटमधली असेल. ओके, सो हे ॲव्हरेज इन्व्हेंटरी कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगितलं. ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक, ओपनिंग इन्व्हेंटरी प्लस क्लोजिंग इन्व्हेंटरी डिवायडेड बाय 2. ओके, सो सिग्निफिकन्स. आता याचं महत्व काय, यातून काय नेमकं बघितलं जातं, हेतू काय, हाय इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो
indicates that maximum sales turnover is obtained by investing minimum possible funds in inventory, which is sign of better performance of organization. A low inventory turnover ratio indicates slow moving inventory. So हाय इन्व्हेंटरी रेशोचा अर्थ काय, फास्ट मुव्हिंग इन्व्हेंटरी. म्हणजे तुमची जी इन्व्हेंटरी आहे, म्हणजे तुमचा जो स्टॉक आहे तो काय होतो, पटकन विकला जातो. म्हणजे विक्रीचं प्रमाण काय आहे, जास्त आहे. ऑटोमॅटिकली यातून काय दिसून येत असते, ऑपरेशनल इफिशियन्सी दिसून येत असते. स्टॉक हा जास्त काळ जर राहत असेल, ऑटोमॅटिक त्याचा अर्थ काय, टर्नओव्हर होत नाही, विक्री होत नाही. म्हणून हाय टर्नओव्हर असेल, ऑटोमॅटिकली काय इंडिकेट्स होतं, मॅक्झिमम सेल्स, जास्त काय होत असते, विक्री होते. इज ऑब्टेन्ड बाय, ही कशी होत असते, इन्व्हेस्टिंग मिनिमम पॉसिबल, कमी गुंतवणुकीमध्ये ही जास्त विक्री होत असते, असं त्याचं काय आहे, इंडिकेशन आहे. आणि यातून काय आपण म्हणू शकतो, एक बेटर परफॉर्मन्स, एक साईन आहे बेटर परफॉर्मन्स ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे संघटनेचा एक जो चांगला परफॉर्मन्स आहे त्यामधला ते मोजण्याचे जे वेगवेगळे इंडिकेटर्स आहेत त्यामधला हा एक काय इंडिकेटर्स आहे. लो इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो, म्हणजे जर इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो लो असेल, 1, 2 वगैरे असं कमी असेल, इंडिकेट स्लो मुव्हिंग इन्व्हेंटरी, म्हणजे जास्त वेगाने तुमची विक्री होत नाही. माल आणल्यानंतर तो विकण्यासाठी वेळ लागतो, म्हणजे तो स्टॉकमध्ये राहतो, असं त्याचा अर्थ आहे. त्यानंतर पुढचा जो रेशो आहे तो आहे ग्रॉस प्रॉफिट रेशो. सिंपल रेशो आहे, ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. नेचर काय आहे, रेव्हेन्यू म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी संबंधित हा रेशो आहे. एक आयटम ग्रॉस प्रॉफिट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधला, दुसरा आयटम सेल्स हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधला. ओके, ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. सो नेचर याचं काय, रेव्हेन्यू रेशो आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी संबंधित रेशो आहे. आता याचं सिग्निफिकन्स काय दिसून येतं या रेशोच्या आधारे, कशाचं इंडिकेटर्स आहे हे. दिस रेशो इंडिकेट्स द इफिशियन्सी ऑफ प्रोडक्शन ॲज वेल ॲज प्राइसिंग. प्राइसिंग आणि प्रोडक्शनची इफिशियन्सी या रेशोच्या थ्रू दिसून येत असते. हाय ग्रॉस प्रॉफिट रेशो मीन्स सफिशियंट मार्जिन टू कव्हर एक्सपेन्सेस अदर दॅन कॉस्ट ऑफ गुड्स. म्हणजे जर हा ग्रॉस प्रॉफिट रेशो जास्त असेल, हाय ग्रॉस प्रॉफिट, तर काय मानलं जातं, जे वेगवेगळे खर्च आहेत आता व्यवसाय संस्थेचे, जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट टाकलेले असतात, ते कव्हर करण्यासाठी हा प्रॉफिट काय आहे, पुरेसा आहे, असा त्याचा अर्थ निघतो. म्हणजे थोडक्यात काय, आफ्टर डिडक्शन ऑफ नंबर ऑफ एक्सपेन्सेस फ्रॉम ग्रॉस प्रॉफिट अवेलेबल फिगर असते ती नेट प्रॉफिटची. मग नेट प्रॉफिटसाठी ग्रॉस प्रॉफिट हा जास्त असणं गरजेचं असतं. लो ग्रॉस प्रॉफिट रेशो मे इंडिकेट अनफेवरेबल पर्चेसिंग ॲज वेल ॲज इनएबिलिटी ऑफ मॅनेजमेंट टू ग्रुप द सेल्स. म्हणजे लो ग्रॉस प्रॉफिट रेशो असेल तर काय आहे, पर्चेसिंग जे आहे ते अनफेवरेबल आहे, जास्त किमतीला खरेदी केली जाते, प्रोडक्शन कॉस्ट वाढत आहे, असं दिसून येत असतं. म्हणजे काय, इनएबिलिटी आहे मॅनेजमेंटची, सेल्स मॅनेजमेंट करून इथं पुरेशा होत नाहीत, असं हे इंडिकेटर असतं लो ग्रॉस प्रॉफिट रेशो असेल तर. आता नेक्स्ट नेट प्रॉफिट रेशो आहे, निव्वळ नफा. नेट प्रॉफिट दॅट मीन्स आफ्टर टॅक्स नेट प्रॉफिट विचारात घ्यायचा, डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. हा पण रेव्हेन्यू रेशो आहे, म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी संबंधित रेशो आहे. आता सिग्निफिकन्स काय, द नेट प्रॉफिट रेशो इज यूज्ड मेजर ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन. हा सगळ्यात महत्वाचा रेशो आहे, जी ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी आहे ऑर्गनायझेशनची, ती या रेशोमधून काय होत असते, रिफ्लेक्ट होत असते. दिस रेशो इंडिकेट्स द फर्म्स एबिलिटी टू फेस ॲडवर्स इकॉनॉमिक सिच्युएशन सच ॲज डिक्रीज इन डिमांड, कटथ्रोट कॉम्पिटिशन एटसेट्रा. Higher is the net profit ratio, it indicates the better profitability, and lower net profit ratio indicates poor profitability of business organization. So काय आहे, जास्त जर हा रेशो असेल, फर्म्स ॲबिलिटी टू फेस, एक ॲबिलिटी यामधून दिसून येत असते, काय, फेस ॲडवर्स इकॉनॉमिक सिच्युएशन. जर आर्थिक स्थिती बिघडली, जास्त रेशो असेल तर तुम्ही नफा मेंटेन करू शकता. सच ॲज इन्क्रीज इन डिमांड, डिक्रीज इन डिमांड, डिमांड कमी व्हायला लागली, विक्री कमी होईल, परंतु जर नफ्याचं मार्जिन जास्त असेल तर कमी विक्रीमध्ये सुद्धा पुरेसा नफा राहू शकतो. कटथ्रोट कॉम्पिटिशनला पण तुम्ही जर हाय रेशो असेल, कॉम्पिटिशन जरी वाढलं तर तुम्ही तुमचा रेशो जास्त असल्यामुळं स्वतःला मार्केटमध्ये स्टेबल करू शकता. हायर इज द नेट प्रॉफिट रेशो, इट इंडिकेट्स बेटर प्रॉफिटेबिलिटी. म्हणजे रेशो जास्त आहे याचा अर्थ एक प्रॉफिटेबिलिटी जी आहे, नफा क्षमता जी आहे ती काय असते, चांगली असते. आणि लोअर अगदी त्याच्या काय असेल, पुअर प्रॉफिटेबिलिटी, म्हणजे पुरेशी नाहीये नफा क्षमता, एक दुर्बल नफा आहे असं म्हटलं जाऊ शकतं. म्हणजे ऑर्गनायझेशनची जी एक इफिशियन्सी आहे ते यामधून काय होत असते, दिसत असते. देन ऑपरेटिंग रेशो. सो फॉर्म्युला काय, पहिल्यांदा पहा, कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. इथं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड घ्यायचे प्लस
ऑपरेटिंग एक्सपेन्सेस घ्यायचे आहेत आणि नेट सेल्स आणि 100 मल्टिप्लाय करायचं आहे. काय मिळेल? ऑपरेटिंग रेशो. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी संबंधित रेशो आहे, रेव्हेन्यू रेशो. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये काय येतं ते समजून घेऊ आपण. सगळे फॅक्टरी एक्सपेन्सेस लाईक फॅक्टरी रेंट, वेजेस, फॅक्टरी इन्शुरन्स एक्सेट्रा. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसमध्ये लाईक रेंट, इन्शुरन्स, ऑफिस स्टाफ सॅलरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसमध्ये लाईक सेल्समन सॅलरी, ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, डिलिव्हरी अँड एक्सपेन्सेस एक्सेट्रा. सो ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये फॅक्टरी एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस येतात. आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे काय असतं? सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. सिंपल आहे. जी माल विकला त्याची काय आहे? ही कॉस्ट असते. म्हणून सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला काय मिळते? कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळते. किंवा मग ओपनिंग स्टॉक असतो, परचेसेस असतं, त्यातून परचेस एक्सपेन्सेस आणि वजा क्लोजिंग स्टॉक केला की कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळत असते. आता यातून काय दिसतं? सिग्निफिकन्स याचं काय आहे? हायर द रेशो लेस फेवरेबल इट इज बिकॉज इट विल लिव्ह अ स्मॉल मार्जिन टू मीट इंटरेस्ट, डिव्हिडंड्स अँड एनी अदर कॉर्पोरेट नीड्स. म्हणजे हा जर रेशो हायर असेल, काय असतो? लेस फेवरेबल बिकॉज इट विल लिव्ह अ स्मॉल मार्जिन टू मीट इंटरेस्ट. त्यामधून काय दिसून येत असतं की जे इंटरेस्ट आहे, डिव्हिडंड आहे किंवा अजून काही व्यवसायातून ज्या गरजा असतात त्या पूर्ण होतील इतपत प्रॉफिट अवेलेबल होणार नाही, असं याचं काय असतं? इंडिकेशन असतं. द रेशियो इज अन इंडेक्स ऑफ ऑपरेटिंग इफिशियन्सी ऑफ द एंटरप्राइज. म्हणजे जे ऑपरेटिंग इफिशियन्सी आहे ती यामधून दिसून होत असते. म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जर कमी असतील, जेवढे कमी तेवढे इफिशियन्सी जास्त दिसून येत असते, कारण त्यातून नफा जास्त दिसायला लागतो. दिस रेशियो एस्टॅब्लिशेस द रिलेशनशिप ऑफ द कॉस्ट गुड्स सोल्ड प्लस ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऑन द वन हँड अँड सेल्स ऑन द अदर हँड. वर फॉर्म्युलामध्ये हे आपण बघितलं आहे. ॲज दिस इज कॉस्ट रेशो बेटर द पोझिशन, प्रॉफिटेबिलिटी अँड वाईस वर्सा. म्हणजे हा कॉस्ट रेशो आहे, बेटर पोझिशन आणि प्रॉफिटेबिलिटी यातून काय होत असते? दिसून येत असते. नाहीतर त्याच्या रिव्हर्स हे इंडिकेशन असू शकतं. म्हणजे चांगली पोझिशन नाही, चांगली प्रॉफिटेबिलिटी नाही, हे या रेशोमधून दिसून येत असतं. देन डेप्ट इक्विटी रेशो हा एक रेशो आहे, बॅलन्स शीट रेशो आहे एक प्रकारचा. फॉर्म्युला पहा. टोटल लॉंग टर्म डेप्ट डिवायडेड बाय टोटल शेअर होल्डर्स फंड किंवा डेप्ट डिवायडेड बाय नेट वर्थ. आता टोटल लॉंग टर्म डेट म्हणजे काय ते समजून घ्या. लॉंग टर्म लोन, बॉरोइंग्स अँड डिबेंचर्स. आणि टोटल शेअर होल्डर्स फंड म्हणजे काय? इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, प्रॉफिट. जर लॉस असेल तर तो त्यामधून वजा करायचा. यामधलं हे रिलेशन असेल. म्हणजे टोटल लॉंग टर्म डेप्स, फक्त डेप्स देयता, लायबिलिटी विचारात घ्यायचे आहे बट लॉंग टर्म. ओके. आणि शेअर होल्डर्स म्हणजे काय? ओनर्स फंड विचारात घ्यायचा आहे, ज्यामध्ये ओनर्स कोण असणार आहेत? इक्विटी शेअर्स होल्डर, प्रेफरन्स शेअर होल्डर, त्यांचा रिझर्व्ह ही अमाऊंट ही शेअर होल्डर फंडची असेल. ओके. त्यामधलं हे रिलेशनशिप आहे. यातून काय दिसून येतं? सिग्निफिकन्स. द रेशियो इंडिकेट्स द रिलेशनशिप बिटवीन द लॉंग टर्म फंड्स प्रोव्हाइडेड बाय क्रेडिटर्स अँड फंड्स प्रोव्हाइडेड बाय ओनर्स. हा रेशो काय इंडिकेट करतो? रिलेशनशिप बिटवीन लॉंग टर्म फंड्स प्रोव्हाइडेड बाय क्रेडिटर्स, जे देणेकरी आहेत, तुमचे धनको जे आहेत, त्यांनी जो निधी पुरवलेला आहे त्याचं हे रिलेशनशिप आहे. कशाशी? त्याचा संबंध जोडला जातो जो फंड ओनर्सनी प्रोव्हाइड केलेला आहे, मालकांनी, त्याच्या मधला हा काय असतं? रिलेशन. म्हणजे क्रेडिटर्स फंड ॲज वेल ॲज ओनर्स फंड यामधलं हे रिलेशन्स असतं, शेअर होल्डर. ओके. सो द डेप्ट इक्विटी रेशो इज कॅल्क्युलेटेड बाय कम्पेअरिंग द लॉंग टर्म डेप्ट्स विथ टोटल शेअर. म्हणजे टोटल शेअर होल्डर्स फंड म्हणजे डेप्ट किती आहेत आणि ओनर्स फंड किती आहे याचं हे काय असणार आहे? रिलेशनशिप असणार आहे. आता डेटर्स टर्नओव्हर रेशो, जे डेटर्स आहेत ते किती दिवसात रिअलाइज होतात, विक्री केल्यानंतर ते डेटर्स किती दिवसात रिअलाइज होतात, जनरली त्याचं हे इंडिकेशन डेटर्स टर्नओव्हर रेशो आहे. ओके. सो फॉर्म्युला काय पहा. क्रेडिट सेल्स डिवायडेड बाय ॲव्हरेज डेटर्स किंवा नेट क्रेडिट सेल्स प्लस डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल. जनरली डेटर्समध्ये डेटर्स ॲज वेल एज बिल्स रिसिवेबल काय होत असतात? कन्सिडर करावे लागत असतात. त्यामुळे नेट क्रेडिट सेल्स डिवाइड बाय डेटर्स. ओके. यामधून किती वेळा ते डेटर्स रिअलाइज होतात, टर्न इन टू कॅश, हे यामधून इंडिकेट होत असतं. जेवढा रेशो जास्त तेवढा फेवरेबल आहे. द डेटर्स टर्नओव्हर रेशो इंडिकेट्स द नंबर ऑफ टाइम्स, किती वेळा, नंबर ऑफ टाइम्स ऑन द ॲव्हरेज दॅट डेटर्स टर्नओव्हर इच इयर, वर्षातून किती वेळा ते रिअलाइज होतात.
जनरली हायर द व्हॅल्यू ऑफ डेटर्स टर्नओव्हर रेशो, जास्त असेल डेटर्स टर्नओव्हर रेशोचा आकडा, मोर इफिशियंट इज द मॅनेजमेंट ऑफ क्रेडिट. म्हणजे क्रेडिट मॅनेजमेंट हे प्रभावी आहे हे याचं इंडिकेटर्स असतं. इट इंडिकेट शॉर्टर टाइम स्पॅन बिटवीन क्रेडिट सेल्स अँड कॅश कलेक्शन. म्हणजे यातून काय दिसून येत असतं, क्रेडिट सेल्स आणि कलेक्शन हा पिरियड फार कमी आहे आणि तो कमी असणं गरजेचं असतं. त्याचं हे काय इंडिकेशन्स आहे. कसं कॅल्क्युलेट केलं जातं, नेट क्रेडिट सेल्स डिवायडेड बाय डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल किंवा क्रेडिट सेल्स डिवायडेड बाय ॲव्हरेज डेटर्स. ॲव्हरेज म्हणजे काय, ओपनिंग डेटर्स ॲट द बिगिनिंग किती होते डेटर्स आणि क्लोजिंग डेटर्स ॲट द टाइम ऑफ क्लोजिंग डेट किती होते याचं ॲव्हरेज. तर असे काही रेशो आपल्याला काय आहेत अभ्यासक्रमामध्ये आहेत. प्रत्येक रेशोची आपण इन डिटेल चर्चा केलेली आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काही प्रॉब्लेम्स काय करूया, सॉल्व्ह करूया. त्यामधून हे रेशो मॅथमॅटिकली कसे कॅल्क्युलेट केले जातात, एक्सप्रेस केले जात असतात याचा अंदाज येईल.